नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण भूगोल या विषयाचे कॅप्सूल रिव्हिजन घेत आहोत। यामध्ये भारताचा भूगोल, यामध्ये मागच्या लेक्चरला आपण भारताचे प्राकृतिक विभाग बघितले होते। यामध्ये 2 प्राकृतिक विभागांचा आपण अभ्यास केलेला आहे। तर भारताचे एकूण प्राकृतिक विभाग 5 आहेत। तर यामधले जे 2 प्राकृतिक विभाग होते, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, यामध्ये आपण हिमालया पलीकडील हिमालयाच्या त्या 3 मुख्य रांगा यांचा अभ्यास केलेला होता। त्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तरेकडील व उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तर यामध्ये आपण 3 विभागामध्ये याचा अभ्यास केलेला होता। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये जो पहिला विभाग होता तो राजस्थानचे वाळवंट, हा सुद्धा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचाच एक भाग आहे। त्यानंतर जो दुसरा होता तो पंजाब हरियाणाचं मैदान, आणि जो तिसरा भाग होता तो मध्यवर्ती मैदान किंवा त्रिभुज प्रदेशाचं जे मैदान आहे, गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशाचं मैदान। तर याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केलेला होता। अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की जेव्हा आपण हिमालयाचा अभ्यास करतो त्यावेळी हिमालयामधली जी 8000 शिखरं आहेत, तर त्यांचा जो उंचीनुसार जो क्रम आहे तो विचारला जातो। तर त्यासाठीची एक ट्रिक आहे। माऊची कामगिरी नाव पूर्ण करते। तर याच्यामध्ये पहिलं जे शिखर आहे आपलं, तर ते माउंट एव्हरेस्ट, त्याची सगळ्यात जास्त 8848 मीटर। त्यानंतरचं आहे ते कांचनजुंगा, त्यानंतर आहे कांचनजुंगा किंवा कांचनगंगा, त्याची जी उंची आहे ती 8598। त्यानंतर आहे मकालू, नंतर धौलागिरी, त्यानंतर आहे नंगा पर्वत आणि अन्नपूर्णा। अशी जी 8000 शिखरं आहेत, तर त्याचा जो क्रम आहे उंचीनुसार तो असा आहे: माउंट एव्हरेस्ट, कांचनजुंगा, धौलागिरी, नंगा पर्वत आणि अन्नपूर्णा। आणि आपल्याला माहिती आहे की जे K2 शिखर आहे ते 8611, हे 2 नंबरला आहेत, 8611 मीटर, हे की भारतातलं सर्वात उंच शिखर मानलं जातं। तर अशा हा प्रश्न देखील आपल्याला विचारला जातो। त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की जो आपल्याला विचारला जातो की आपण जे बघितलेलं की बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक हिमालय, अशा हिमालयाच्या ज्या रांगा आहेत उत्तर दक्षिण, तर असा क्रम आहे। आणि त्याच्यावरती आहे तो ट्रान्स हिमालय, म्हणजे हिमालया पलीकडील रांगा। तर बहुतांशी जी 8000 शिखरं आहेत तर हिमालया पलीकडील रांगांमध्ये आहेत। तर आता हे कोणत्या काळामध्ये तयार झाली, तर युगामध्ये तयार झालेली आहेत। तर याचा जो आहे
तर याची एक ट्रिक आहे, OMP म्हणजे ऑलिगोसिन, मायोसिन आणि प्लिओसिन या काळामध्ये युगामध्ये ते तयार झालेले आहेत, OMP. ठीक आहे. तर हे आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असे 2 प्राकृतिक विभागांचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर जो आपला तिसरा प्राकृतिक विभाग आहे, तर यामध्ये आपल्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा प्राकृतिक विभागाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये द्वीपकल्प म्हणजे काय? द्वीपकल्प तर किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये पेनिन्सुला म्हणतात. पेनिन्सुला. तर पेनिन्सुला किंवा द्वीपकल्प म्हणजे काय? तर ज्या भूभागाचा किंवा ज्या भूभागाचा तिन्ही भाग किंवा तिन्ही बाजू पाण्याने वेढलेल्या असतील तर त्याला म्हणायचं द्वीपकल्प. ठीक आहे. तर आता आपला हा भारताचा जो दक्षिण भाग आहे, तर याच्यामध्ये तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. म्हणजे इथं अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. तर याच्या तिन्ही बाजू पाण्याने वेढलेल्या आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं? तर द्वीपकल्प म्हटलं जातं. तर हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा हा एक वेगळा प्राकृतिक विभाग आहे, याचा आपण आता अभ्यास करणार आहेत. तर याची जी पेनिन्सुला हा एक लॅटिन शब्द आहे. ठीक आहे. तर आता द्वीपकल्पाचा हा भाग हा अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. बहुतांशी भाग याचा अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. आता नर्मदा नदी आहे, तर नर्मदा नदीमुळे द्वीपकल्पाचे म्हणजे ह्या पेनिन्सुलाचे 2 भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे तो मध्यवर्ती उच्चभूमी नर्मदा नदीच्या उत्तरेला. उत्तरेकडचा जो भाग आहे तो मध्यवर्ती उच्चभूमी म्हटलं जातं याला. आणि जो नर्मदा नदीच्या दक्षिणेचा भाग आहे तो त्याला दख्खनचे पठार. दख्खनचे पठार म्हटलं जातं. तर हे 2 द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचेच भाग आहेत, मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचे पठार. नर्मदा नदीच्या उत्तर आणि दक्षिणेला म्हणजे नर्मदा नदी ही त्यामधला डिवायडर म्हणून काम करते. तर आता याची प्राकृतिक रचना कशी आहे पठारी प्रदेशाची? तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिण सीमेपासून ते नर्मदा नदीपर्यंतच्या प्रदेशाला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजे वरती काय आहे? सगळ्यात वरती तर पर्वतीय प्रदेश आहे, त्यानंतर मैदानी प्रदेश आहे आणि त्याच्या खाली मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजे मैदानी प्रदेशाच्या खालती मध्यवर्ती उच्चभूमी आहे नर्मदा नदीपर्यंत. आणि नर्मदा नदीच्या खाली काय येतं? तर आपलं दख्खनचं पठार येतं. यामध्ये कोणकोणत्या रांगांचा समावेश होतो आणि त्या रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा असा पण प्रश्न येतो. तर ठीक आहे. तर आता ही जी आहे अरवली, बुंदेलखंड, बागेलखंड आणि छोटा नागपूर पठार. तर असा हा उत्तर टू दक्षिण पश्चिम टू पूर्व असा हा क्रम आहे त्याचा.
ठीक आहे. तर यामध्ये या प्राकृतिक विभागामध्ये काही लक्षणीय भूस्वरूप आढळतात. यामध्ये काय, अरवली पर्वतामधलं माउंट अबू हे जे शिखर आहे आणि त्यामधलं सर्वात उंच जे शिखर आहे गुरु शिखर, तर ते देखील आहे. त्यानंतर कैमूरचा भित्तीकडा, संगमरवरी अरुंद दऱ्या आहेत, किंवा आपल्याला माहिती आहे की जी आपली नर्मदा आणि तापी नदी ही अरुंद घळईतून वाहते. त्यानंतर अरवली पर्वत, अरवली पर्वत जो आहे तो ईशान्य नैऋत्य ईशान्य असा पसरलेला आहे. नैऋत्य ईशान्य अशी त्याची जी दिशा आहे, नैऋत्येला त्याची रुंदी ही अधिक आहे आणि ईशान्येकडे ती कमी होत जाते. म्हणजे या साईडला तिची रुंदी जास्त असणार आहे, ईशान्येकडे जसं जाईल तसं ती कमी होते. गुरु शिखर आहे अरवली मधलं सर्वात उंच शिखर, 1722 मीटर त्याची उंची आहे. आपण काल नागालँड मधलं, नागा टेकड्यांमधलं सारामती हे सर्वात उंच शिखर बघितलेलं होतं, तसंच अरवली पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर हे गुरु शिखर आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की अरवली पर्वताचा आकार हा डमरू सारखा आहे. तर याची जी आहे ती मध्यभागी झीज झालेली आहे. आणि अरवली पर्वत हा सर्वात जुना किंवा सर्वात प्राचीन वली पर्वत म्हटलं जातं आणि हा अवशिष्ट पर्वताचं उदाहरण आहे. अवशिष्ट पर्वत म्हणजे ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारकांमुळे ज्याची बऱ्याच प्रमाणात झीज झालेली आहे आणि त्याच्या आता रेसिड्युअल माउंटन म्हणून जो उरलेला आहे, तर त्याला म्हणायचं अरवली पर्वत. ठीक आहे. आणि ह्याचा जो आकार आहे तो झीज झाल्यामुळे डमरू सारखा झालेला आहे. ठीक आहे. अरवली पर्वत हा या विभागातला जलविभाजक म्हणून काम करतो. तर जलविभाजक म्हणून कसा काम करतो, तर काही नद्या ह्या ईशान्य साईडला वाहतात आणि काही नद्या ह्या नैऋत्य साईडला, म्हणजे अरवली पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या काही ईशान्य आणि काही नैऋत्य साईडला वाहतात. म्हणजे असा हा प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो. त्यानंतर ज्या पूर्व राजस्थानच्या भागामध्ये चंबळ नदीच्या प्रवाहालगत असणाऱ्या भूभागामध्ये ज्या खोल घळ्या आढळतात, तर त्याला बिहड म्हटलं जातं. बिहड काय आहे, तर खोल घळ्या आहेत. त्याचबरोबर आता बुंदेलखंडचा जो भाग आहे तो कनाष्म किंवा ग्रॅनाइट रॉक पासून बनलेला आहे. आता ही मही नदी जी आहे माळवा पठारावर उगम पावणारी, माळवा पठारावर उगम पावणारी जी मही नदी आहे, हिचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते. कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी म्हणून मही नदीला ओळखलं जातं. आता विंध्य पर्वतरांग जी आहे, तर ही उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषा म्हणून ओळखली जाते. उत्तर दक्षिण भारताची सीमारेषा म्हणून विंध्य पर्वतरांगेला ओळखलं जातं.
त्यासोबतच आता या पठारी प्रदेशावरती मृदा कशी आढळते, तर बेसॉल्ट खडक असल्यामुळे या बेसॉल्ट खडकामुळे मृदा काळी मृदा आढळते, काळी किंवा रेगूर मृदा या भागामध्ये सापडते. मध्य प्रदेश राज्यामध्ये बेसॉल्ट खडकापासून बनलेली काळी मृदा, त्याच्यामध्ये काय असतं, चिकण मातीचं प्रमाण जास्त असतं, त्याला कापसाची काळी मृदा सुद्धा म्हटलं जातं. लाल मृदा ही अरवली पर्वतरांगेमध्ये सापडते. अरवली रांगांमध्ये लाल मृदा सापडते. त्याचबरोबर जो पूर्वेकडचा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये जांभी मृदा सापडते. अतिपर्जन्य असलेल्या भागामध्ये जांभी मृदा सापडते, कारण ती लिचिंग प्रोसेसने तयार झालेली असते, म्हणून तिला जांभी मृदा, आणि अतिपर्जन्याच्या प्रदेशामध्ये ती मृदा सापडते. आता लोकसंख्या किंवा वसाहती कशा आहेत या पठारी प्रदेशामध्ये, तर राजस्थानचा जो मारवाड प्रांतामध्ये गाडिया लोहार नावाची भटकी जमात आहे. मारवाड प्रांतामध्ये माळवा पठारावर पांढरा आणि लाल रंगाचा पाटीचा दगड सापडतो. शोण जी नदी आहे तर ती पठारावर उगम पावणारी गंगेची एकमेव उपनदी म्हणून ओळखलं जातं तिला, शोण नदीला, जे की पठारावर उगम पावते आणि गंगा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशामधलं जे इंदोर आहे हे बऱ्याचदा खूप चर्चेत आहे की इंदोर जी महानगरपालिका आहे तिला जवळपास 7व्यांदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तिला रँकिंग मिळालेलं आहे. तर ते एक मध्य प्रदेशामधलं व्यापारी केंद्र सुरुवातीपासूनच म्हणून ओळखलं जातं इंदोर. आता जे ग्रीन बॉन्ड जारी केलेले आहेत तर ते इंदोर महानगरपालिकेने जारी केलेले आहेत, तर ते थोडं करंटच्या दृष्टीने तसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता जो आपण हा पार्ट बघितलेला होता तर हा जो आहे तो हा पठारी प्रदेशांचा मध्यवर्ती उच्चभूमीचा भाग बघितला. म्हणजे कुठला, तर नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग होता तो, म्हणजे पठारी प्रदेशामध्ये पण 2 भाग येतात, एक मध्यवर्ती उच्चभूमीचा आणि दुसरा जो आहे तो दख्खनचा पठार. ठीक आहे. आता ह्या दख्खनच्या पठारामध्ये ह्याचं विभाजन सुद्धा 3 पठारांमध्ये होतं. दख्खनचा पठाराचा जो आकार आहे तो त्रिकोणाकृती आहे आणि हा त्रिकोणाकृती कसा उलटा त्रिकोण आहे, उलटा, म्हणजे याचा जो पाया आहे तो उत्तरेकडे आहे आणि ह्याचा जो शिरोरेखा आहे ती दक्षिणेकडे आहे. तर त्याला उलटा त्रिकोणासारखा आकार आहे दख्खनच्या पठाराचा. हा अग्निज खडकांनी बनलेला आहे. अग्निज खडकांनी बनलेला आहे दख्खनचं पठार. यासोबतच यावरती काळी रेगूर मृदा सापडते. दख्खनच्या पठाराचे जे भूभाग आहे तर त्याचं डिवायडेशन कसं आहे, तर एक महाराष्ट्र पठार, कर्नाटक
तेलंगणा पठार आणि तमिळनाडू पठार. तर हे दख्खनच्या पठाराचे 3 विभाग आहेत. आणि काही उपविभाग सुद्धा आहेत, जसं की सातपुडा, महादेव, मैकल रांगा, त्यानंतर महाराष्ट्र पठार, कर्नाटक, तेलंगणा आणि पूर्वेचा पठार. ठीक आहे. तर आता ही सातपुडा, महादेव, जी मैकल रांगा आहे, आता जशा तिन्ही रांगा म्हणजे आपण पुढं महाराष्ट्राचा अभ्यास करताना किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना त्या महाराष्ट्रातल्या ज्या मेन पर्वत रांगा आहेत त्याचा पण अभ्यास करणार आहेत. पण याच्यामध्ये जी सातपुडा, महादेव, मैकल रांग जी आहे जी पर्वत रांग आहे तर ती दख्खनच्या पठाराची उत्तर सीमा म्हणून ओळखली जाते. तिथून खाली दख्खनचा पठार सुरू होतं. म्हणजे जो काय पाया आपण म्हणतो की दख्खनच्या पठाराचा पाया हा उत्तरेकडे आहे, तर तो पाया सातपुडा, महादेव, मैकल डोंगर रांग आहे, तर तो मानला जातो. तर याच्यातून ही एक सलग रांग असून उत्तरेकडे जाण्यासाठी बुरानपूर नावाची खिंड आहे. बुरानपूर खिंडीतून आपल्याला उत्तरेकडे जाण्याचा मार्ग मिळतो. या ज्या सातपुडा महादेव रांगेवरतीच नर्मदा, महानदी, वैनगंगा या तिन्ही नद्यांचं पाणलोट क्षेत्र म्हणून हा प्रदेश, ही रांग ओळखली जाते. आणि ही रांग, सातपुडा रांग सुरू कुठे होते तर गुजरातमध्ये, पूर्व गुजरात पासून पुढे ते 800 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. आणि ही पर्वतरांग मध्यभागी खंडित झालेली आहे आणि तिलाच बुरानपूर खिंड म्हणून ओळखलं जातं. यानंतर महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार जे आहे ते दख्खनच्या पठारातल्या वायव्येकडील भागाला महाराष्ट्र पठार म्हटलं जातं. याची जी कमाल जाडी 2 किलोमीटर असावी असं मानलं जातं. म्हणजे हा जे महाराष्ट्र पठारावर जे बेसॉल्ट खडक आहेत, बेसॉल्ट खडकाची जी कमाल जाडी आहे ती 2 किलोमीटर असावी असं मानलं जातं. तर यामध्ये लावारस पसरल्यामुळे, लावारस आपल्याला माहिती आहे बेसॉल्ट जो आहे तर तो कसा आहे, बेसिक खडक आहे ज्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण हे 40% पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे तो प्रवाही होता आणि तो पसरल्यामुळे दख्खनच्या पठाराची किंवा डेक्कन ट्रॅपची निर्मिती झालेली आहे बेसॉल्ट खडकापासून. यानंतर कर्नाटक, तेलंगणाचं पठार आहे तो दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग किंवा सर्वात मोठा भाग हा कर्नाटक, तेलंगणा पठार हा ओळखला जातो. ठीक आहे. आपल्याला वाटू शकतं की महाराष्ट्र पठार, पण कर्नाटक, तेलंगणा हा दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग म्हणून ओळखला जातो. हा स्फटिकमय खडकांचा प्रदेश आहे. आता कर्नाटक पठाराला म्हैसूरचं पठार पण म्हटलं जातं. म्हैसूरचं पठार सुद्धा म्हणून ओळखलं जातं. यामध्ये म्हैसूरचं मैदान सरासरी उंची 400 मीटर एवढी आहे. याचं जे वैशिष्ट्य आहे, कर्नाटक, तेलंगणा पठाराचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कमी उंचीच्या खूप साऱ्या टेकड्या बघायला मिळतात. त्यानंतर जे आहे तमिळनाडू किंवा पूर्वेचं पठार, यामध्ये महानदीचं खोरं, दंडकारण्य आणि गहरजातचे डोंगर इथे पाहायला मिळतात. आता जे दंडकारण्य आहे तर ते दंडकारण्य हे कुठं आहे तर छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि म्हणजे छत्तीसगड आणि ओरिसाच्या मध्ये हे दंडकारण्य बघायला मिळतं. आता दख्खनच्या पठाराचं हवामान कसं आहे तर हवामान हे दख्खनच्या पठाराचा विस्तार खूप मोठा असल्याने याच्यामध्ये हवामानामध्ये विविधता बघायला मिळते. तर बहुतांशी पठारी भागामध्ये उष्णकटिबंधीय, म्हणजे आपण जिकडे राहतो तर आपण उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये राहतो.
हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला दीर्घ कालावधीचा म्हणजे हिवाळा कोरडा असतो, त्याचबरोबर उन्हाळ्याचा जो सुरुवातीचा भाग आहे तो सुद्धा दीर्घ कोरडा बघायला मिळतो. तापमान 18 डिग्रीपेक्षा जास्त असते. उन्हाळा फार उष्ण आणि अंतर भागातील प्रदेशात तापमान 45 डिग्रीपेक्षा सुद्धा जास्त जातं. पावसाळा जून ते सप्टेंबर या दरम्यान असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण दख्खनचं पठार म्हटलं की बहुतांश गोष्टी आपण आपल्या महाराष्ट्रासोबत रिलेट करायच्या, तर त्या सोप्या जातात. फक्त आपल्याला माहिती आहे दख्खनच्या पठारामध्ये जो पर्जन्य पडतो तो मान्सून पर्जन्य असतो. म्हणजे जास्त आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 85% पाऊस हा प्रतिरोध स्वरूपाचा किंवा मान्सून स्वरूपाचा असतो आणि जो रिटर्निंग मान्सून आहे किंवा माघारीवाला रिटर्निंग मान्सून आहे याच्याने फक्त आपल्या दख्खनच्या पठारावर तमिळनाडू किनारपट्टीवरच पाऊस पडतो. कारण आपल्याला माहिती आहे की जे परत फिरणारे जे मान्सूनचे वारे आहेत तर ते बंगालच्या उपसागरावरून जेव्हा बाष्प घेऊन येतात आणि ते तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात तर त्याला ईशान्य मोसमी. बाकीचा जो पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. आणि हा जो आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस फक्त तमिळनाडूच्या पूर्व भागात हिवाळ्यामध्ये पडतो. त्यानंतर बराचसा भाग हा दख्खनच्या पठाराचा दुष्काळ प्रवण भाग असून, कारण आपल्याला माहितीये की ज्यावेळी आपण प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस म्हणतो तर जिथं वारा अडवला जाणार आहे तर त्याच्या वात सन्मुख बाजूला जास्त पर्जन्य पडणार आहे आणि त्याचा वात विन्मुख जी बाजू आहे किंवा वात पराणमुख बाजू आहे तर तिथे काय होणार आहे तर तिथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे बराचसा भाग हा दुष्काळ प्रवण भाग म्हणून आणि अनिश्चित पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. आता मृदा ही आहे ती पूर्णपणे विकसित झालेली काळी मृदा महाराष्ट्र पठारावरती आहे. कापूस आणि ऊस या पिकांसाठी ही मृदा उपयुक्त आहे. त्याचबरोबर जी लाल मृदा आहे ती तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या पठारी प्रदेशामध्ये आढळते. आणि आपण बघितलेले की जांभी मृदा ही जिथं जास्त पाऊस आहे तर तिथं अति पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळून येते. त्यासोबतच जी लोकसंख्या आहे तर ही दख्खनच्या पठारावर खूप अनेक भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी बघायला मिळतात. इव्हन आदिवासींची जी संख्या आहे तर ही सुद्धा या पठारी भागावरती जास्त आहे. उत्तर आणि ईशान्य भागात भिल्ल आणि गौंड जमातीचे लोक राहतात आणि विविध भाषा बोलणारे लोक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. यासोबतच जे तेलंगणा राज्यातले हैदराबाद आहे तर ते उर्दू भाषेचं दक्षिणेकडील केंद्र म्हणून ओळखलं जातं. उर्दू भाषेचं दक्षिणेकडील केंद्र म्हणून ओळखलं जातं. विखुरलेल्या वसाहती हे कर्नाटकातले उत्तर मैदान आणि आंध्र प्रदेशातली रायलसीमा प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. विखुरलेले मैदान. भरतनाट्यम हा तमिळनाडूचा सांस्कृतिक वारसा आहे. भरतनाट्यम तामिळनाडू. दख्खनच्या पठारावर कोणकोणती पिकं घेतली जातात तर कापूस, ऊस, कारण रेगूर मृदा आहे, आणि भात ही प्रमुख पिकं आहेत. दख्खनच्या पठाराच्या पूर्व भागात भात हे पीक घेतलं जातं आणि उत्तर भागात गव्हाचं पीक घेण्यात येतं. पूर्व भागामध्ये कुठं म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये वगैरे तिकडे काय तर भाताचं पीक प्रमुख घेतलं जातं. ऊस, तेलबिया ही सुद्धा पिकं इथं घेतली जातात. सोयाबीन, त्याचबरोबर कडधान्य सुद्धा घेतली जातात. आता जे आपल्याला माहिती आहे की भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर जे कॅरे नावाचे तलाव आहेत, कॅरे तलाव हे कुठं बघायला मिळतात तर कर्नाटकामध्ये. कन्नड भाषेमध्ये कॅरे तलावांना कॅरे म्हटलं जातं. तर हे कर्नाटकामध्ये बघायला मिळतात. कॅरे तलाव कर्नाटकामध्ये बघायला मिळतात. खाणकाम व्यवसाय
आपल्याला माहिती आहे की दख्खनचा जो पठारी प्रदेश आहे तर यामध्ये खनिज नाही सापडत. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि जो महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग आहे या ठिकाणीच आपल्याला जी खनिज आहेत किंवा खनिज संपत्ती बघायला मिळते. कारण मध्ये जो भाग आहे तो बेसाल्ट खडकांनी आणि अग्निज खडकांनी बनलेला असल्यामुळे तर तिथे खनिज बघायला मिळत नाहीत. तर यामध्ये खाणकाम उद्योग किंवा एकंदरीत दख्खन पठारावर कोणकोणते खाणकाम उद्योग चालतो तर लोह, मॅंगनीज, कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडक, तांबे, बेसॉल्ट, सिलिका, वाळू, क्रोमाइट यासारखी खनिज इथं बघायला मिळतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा पठारावर मोठ्या प्रमाणावर खनिजे सापडतात. महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी बिट्युमिनस प्रकारचा दगडी कोळसा सापडतो. आपल्याला माहिती आहे दगडी कोळशाचे प्रकार आहेत कार्बनच्या प्रमाणावरून याच्यामध्ये दगडी कोळशाचे जे प्रकार आहेत तर त्यातला जो बिट्युमिनस प्रकारचा दगडी कोळसा आहे तो नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये सापडतो. नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये या प्रकारचा कोळसा बघायला मिळतो. यासोबतच जे कर्नाटक आहे तर कर्नाटकामध्ये सोने या धातूच्या खाणी सापडतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे KGF कोलार गोल्ड फील्ड जे आहे तर ते कुठं आहे तर कर्नाटकामध्ये आहे. दख्खनचा पठार किंवा दख्खनचा प्रदेश हा नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग हा दख्खनचा पठार म्हणून ओळखला जातो. गहरजात जे डोंगर आहेत तर ते कुठल्या राज्यामध्ये आहेत तर ओडिसा राज्यामध्ये आहेत. आणि आपण जे बघितलं दंडकारण्य छत्तीसगड आणि ओरिसामध्ये येतं. महाराष्ट्रामध्ये पठारी प्रदेशामध्ये कापसाची काळी मृदा सापडते. त्यानंतर आता जो पुढचा विभाग आहे आपला घाट किनारी मैदान आणि बेट. पुढचा प्राकृतिक विभाग आहे. तर यामध्ये घाटामध्ये जे आहे तर द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूला पश्चिम घाट आणि पूर्व घाट येतात. तर पश्चिम घाट जो आहे तो गुजरात पासून तमिळनाडू पर्यंत म्हणजे 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. 6 राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. म्हणजे साल्हेर मुल्हेर जे नाशिक मधलं साल्हेर मुल्हेर शिखरापासून म्हणजे ऍक्च्युली सह्याद्रीचा जी सुरुवात आहे ती साल्हेर मुल्हेर शिखर जे आहे जोड शिखर नाशिक मधला तिथून होते. परंतु जर पश्चिम घाटाचा विचार केला तर त्याची सुरुवात ही गुजरात पासून झालेली दिसते. जवळपास 1600 किलोमीटर ही त्याची लांबी आहे. पश्चिम घाटाची लांबी 1600 म्हणजे आपल्याला माहिती आहे की पश्चिम घाटाचा सह्याद्री हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे. तर 1600 किलोमीटर त्याची लांबी आहे. ह्याची जी उंची आहे पश्चिम घाटाची तर ती उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होते तर वाढत जाते. आपल्याला माहिती आहे पश्चिम घाटामधली सगळ्यात म्हणजे जी उंच शिखरं आहेत ती दक्षिणेकडे आहेत. त्याच्यामुळे ह्याची जी उंची आहे तर ही
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते आणि सह्याद्रीच्या बाबतीत उलट आहे, सह्याद्रीची उंची ही उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते, कारण आपल्याला माहिती आहे की अहमदनगर मधलं जे कळसुबाई शिखर आहे तर ते सह्याद्री पर्वताला सगळ्यात उंच शिखर आहे 1646 मीटरचं. तर मग सह्याद्री पर्वताची जी उंची आहे तर ती उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते आणि पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते, कारण आपल्याला माहिती आहे जे काय अण्णामुडाई आहे तर हे जे शिखर आहे 2695 मीटरचं, तर हे पश्चिम घाटाचा जो दक्षिण भाग आहे तर त्यातलं ते सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. आता हे पश्चिम घाटाचे 3 भाग पडतात मेनली. याच्यामध्ये जे आहे ते उत्तर भाग, मध्य भाग आणि दक्षिण भाग. उत्तर, मध्य आणि दक्षिण भाग. तर याच्यामध्ये उत्तर भागामध्ये महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेकडचा जो भाग आहे तर तो येतो. यामध्ये सह्याद्री येणार, तो उत्तर भागामध्ये पश्चिम घाटाच्या उत्तर भागामध्ये काय येईल तर सह्याद्री. त्यानंतर मध्य भागामध्ये कर्नाटक पठार जे आहे किंवा कर्नाटक मधला आणि इथे केरळ, तमिळनाडू. ठीक आहे, तर हे पश्चिम घाटाचे 3 विभाग पडतात. आता जो पूर्व घाट आणि पश्चिम घाट आहे तर ते ज्या ठिकाणी एकत्र येतात तर ती पालघाट खिंड. तर तिथं ते पूर्व आणि पश्चिम घाट एकत्र येतात. उदगमंडलम टेकड्याच्या दक्षिणेला आहे ते. पश्चिम घाट हा जरी आपल्याला भित्तीकडा वाटत असेल तर तो अनेक ठिकाणी छेदला गेलेला आहे, अनेक ठिकाणी खिंडी आहेत आणि पालघाट ही सगळ्यात मोठी खिंड आहे, महत्वाची खिंड आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटात हे जे वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत यामध्ये बेसॉल्ट आहे किंवा रूपांतरित खडक आहेत. त्याचबरोबर कनाष्म आणि पट्टिताश्म खडक सुद्धा आहेत. यामध्ये लोह आणि बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला माहिती आहे की दक्षिण कोकणामध्ये जी जांभी मृदा आहे तर त्याच्यामध्ये बॉक्साईट आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण हे जास्त आहे. दक्षिण घाटामध्ये अण्णामुडाई जी टेकड्या आहेत, अण्णाईमलाई डोंगर रांगेमधलं अण्णाईमुडी हे शिखर सगळ्यात उंच शिखर आहे. पण आता जर आपल्याला विचारलं की पश्चिम घाटामधलं, कारण इथं पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात आणि म्हणजे प्रश्न आतापर्यंत असंच आलेला आहे की पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर आपण अण्णाईमुडीत सांगतो की 2695 मीटर त्याची हाईट आहे. पण जर विचारलं की फक्त पश्चिम घाटामधलं सगळ्यात उंच शिखर, कारण इथं ते एकत्र येतात आणि तिथून दक्षिण भाग सुरू होतो. ठीक आहे, तर फक्त पश्चिम घाटातलं म्हटलं तर ते कुद्रेमुख हे शिखर आहे कर्नाटक मध्ये. ठीक आहे, तर त्याची जी आहे ती 1829 मीटर अशी त्याची हाईट आहे. कुद्रेमुख शिखर कर्नाटकामधलं. महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर म्हटलं तर कोणतं आहे 1646 कळसुबाई. हे सगळ्यात उंच शिखर आहे. त्याचबरोबर आता पूर्व घाटाचं आपण बघणारच आहेत नंतर. आता हा पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर याचा जो प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो. जलविभाजक हा 2 अर्थाने म्हणून काम करतो. एक तर तो तिथं बऱ्याच नद्यांचा उगम होत असल्यामुळे ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि म्हणजे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधला जलविभाजक म्हणून काम करतो. याशिवाय जर
इथं वारं अडवलं जात आहे, तर इथं जो काही प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतोय, तर त्याच्यामुळे पर्जन्याच्या दृष्टीने सुद्धा हा जलविभाजक म्हणून काम करतो. कारण ज्या साईडला वारं अडवलं जाणार आहे तिथे जास्त पाऊस पडणार आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला हा पर्जन्यछायाचा प्रदेश निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे तशा अर्थाने सुद्धा हा जलविभाजक म्हणून काम करतो. ठीक आहे. जसं की आपलं आणि हा पश्चिम घाट आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सुद्धा जलविभाजक म्हणून काम करतो. म्हणजे असं कंपॅरेटिव्हली आपण लक्षात ठेवू शकतो. इथं सुद्धा ज्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या आहेत, नर्मदा तापी सारख्या पश्चिम वाहिनी नद्या आणि कृष्णा गोदावरी सारख्या पूर्व वाहिनी नद्या, तर याच्यामधला प्रमुख जलविभाजक म्हणून जसं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री काम करतो, तसंच भारतामध्ये पश्चिम घाट सुद्धा काम करतो. ठीक आहे. तर आता पश्चिम किनारी मैदाने, याच्यामध्ये पश्चिम किनारी मैदानाचा 3 भागामध्ये विभाजन केलं जातं. जी पश्चिम भागाला जी किनारपट्टी लाभलेली आहे किंवा तर त्यानुसार सर्वात जास्त किनारपट्टी आपल्याला माहिती आहे कोणत्या राज्याला लाभलेली आहे, सगळ्यात जास्त किनारपट्टी गुजरातला. तर मग गुजरातची किनारपट्टी पश्चिम म्हणजे अरबी समुद्रात ज्या राज्यांना लागलेले आहे, तर त्या किनारपट्टी आपण बघणार आहेत. पहिली आहे गुजरात. गुजरातची किनारपट्टी आहे, तर यामध्ये सर्वात लांब सागरी किनारा गुजरात राज्याला लाभलेला आहे. यामध्ये कच्छमध्ये सपाट जमीन असली तरी काही भागात मध्यम उंचीच्या टेकड्या आढळतात आणि बहुतांश भाग हा दलदलीचा प्रदेश आहे. रण ऑफ कच्छ माहिती आहे, कच्छचे रण आणि काठियावाड द्वीपकल्प. काठियावाडचा जो किनारा आहे, तर तो हा मेनली गुजरातच्या किनारपट्टीचा भाग आहे. कच्छच्या आखातामध्ये सागरी राष्ट्रीय उद्यान विकसित केलेलं आहे. राष्ट्रीय सागरी उद्यान हे विकसित केलेले. आता दुसरी जी किनारपट्टी आहे ती कोकण आणि कारवार किनारपट्टी. आता ही कोकण किनारपट्टी महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये कोकण किनारपट्टी म्हटलं जातं आणि कारवार किनारपट्टी ही कर्नाटकामध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. कारवार जो डिस्ट्रिक्ट आहे तो कुठे आहे, तर कर्नाटकामध्ये आहे. त्यानंतर आहे मलाबार किनारपट्टी. ही कुठं आहे, तर केरळमध्ये. केरळमधली मलाबार किनारपट्टी. अशा ह्या पश्चिम किनारी मैदानाचे 3 भाग आहेत. गुजरातची किनारपट्टी तिला काठियावाड किनारा म्हटलं जातं. कोकणची किनारपट्टी आहे महाराष्ट्रामध्ये, कोकण आणि कारवार कर्नाटकामध्ये. मलाबार किनारपट्टी ही केरळच्या किनारपट्टीला म्हटलं जातं. आता कर्नाटकामधलं आगुंबे हे ठिकाण आहे. तिथं सर्वाधिक पाऊस पडतो किंवा पर्जन्य पडतो. पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटकामधला आगुंबे, तिथं सगळ्यात जास्त 7640 मिलीमीटर इतका पाऊस आगुंबे कर्नाटकामध्ये पडतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामधलं जे आंबोली आहे तर तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. तसं कर्नाटकामध्ये आगुंबे या ठिकाणी सर्वात जास्त पर्जन्य पडतं. तर केरळ किनारपट्टी जी आहे, मलाबार किनारपट्टी, तिचं वैशिष्ट्य काय आहे, तर जे काय कायल किंवा पश्चजल आहे, वेमनाड सरोवर, तर तिचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे.
त्याचबरोबर पश्चिम घाटामध्ये जर मृदेचा विचार केला, पश्चिम घाटामध्ये कशा प्रकारची, तर पश्चिम घाटाच्या दक्षिण भागामध्ये जांभ्या प्रकारची मृदा सापडते. ही मृदा तपकिरी लाल रंगाची असते. यामध्ये लोहाचं म्हणजे जांभ्या मृदेमध्ये फेरसचं प्रमाण जास्त असतं. आयर्न किंवा लोहाचं प्रमाण जास्त असतं. ती मृदा ऍसिडिक असते, आम्लधर्मी. आणि गुजरातचं जे मैदान आहे तर तिथं काय गाळाची मृदा सापडते. दलदलीचा प्रदेश जास्त आहे, तिकडे गाळाची मृदा सापडते. पश्चिम घाटामध्ये 7 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि 39 वन्यजीव अभयारण्य आहेत. ठीक आहे. 7 राष्ट्रीय उद्यान आणि 39 वन्यजीव अभयारण्य. युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा पण दिलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे पश्चिम घाटाला. आता आदिवासी जमाती कोणत्या सापडतात? कर्नाटकामध्ये तोडा आणि केरळमध्ये कोरागा. ही आपल्या महाराष्ट्रामध्ये भिल्ल, वारली या आदिवासी जमाती माहितीच आहेत, गोंड. पण कर्नाटकामध्ये तोडा आणि केरळमध्ये कोरगा. तोडा आदिवासी जमात कुठं आहे तर कर्नाटका, आणि केरळमध्ये कोरगा ही आदिवासी जमात बघायला मिळते. आता पिकं कोणती आहेत तर ज्या कर्नाटकामधल्या बाबा बुदान टेकड्या आहेत तर तिथं कॉफीचे मळे आहेत. कॉफीचे मळे तिथे आहेत. त्याचबरोबर बाबा बुदान टेकड्या, उदगमंडलम, मुन्नार भागामध्ये चहाचे मळे आहेत. आणि दीर्घकालीन पावसाळा हे मळ्यांच्या शेतीसाठी पोषक वातावरण मानलं जातं. त्याचबरोबर कर्नाटकामधलं कुद्रेमुख हे सगळ्यात मोठं शिखर आहे. 1892 मीटर त्याची उंची आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, तसंच गुजरातमध्ये सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे. तमिळनाडूमध्ये कोडाई कॅनल आणि केरळमधलं मुन्नार ही काही थंड हवेची ठिकाणं किंवा पर्यटन ठिकाणं म्हणून ओळखली जातात. आता पूर्व घाट आणि पूर्व मैदानी किनारी मैदान. आता आपण पश्चिम घाट आणि पश्चिम किनारी मैदानाचा त्याचं डिवायडेशन, पश्चिम घाट किती राज्यांमध्ये आहे तर 6 राज्यांमध्ये आहे. जवळपास 1600 किलोमीटर त्याची जी काय रुंदी आहे किंवा 1600 किलोमीटर रुंद हा पश्चिम घाट आहे. 6 राज्यांमध्ये आहे. त्याचं जे डिवायडेशन आहे महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हटलं जातं. त्याचबरोबर जे पश्चिम घाटाचे किंवा पश्चिम किनारी मैदानाचे 3 विभाग, गुजरातची किनारपट्टी, कोकण कारवार किनारपट्टी आणि मलाबार किनारपट्टी. त्याचबरोबर आता आपण पूर्व घाट आणि पूर्व किनारी मैदान, पूर्व घाटाबद्दल बघूया. तर पूर्व घाट जो आहे तो दख्खनच्या पठाराचा पूर्वेकडचा भाग आणि सीमेलगत पूर्व घाटाचे स्थान आहे. पश्चिम घाटाप्रमाणे पूर्व घाट हा भित्तीकडा नाहीये, तर तो एक स्वतंत्र पर्वतीय प्रणाली आहे. आणि तिच्यामध्ये कसं आहे, पूर्ववाहिनी नद्या जास्त आहेत आणि पूर्ववाहिनी नद्यामुळे तो सलग हा पूर्व घाट नाहीये आणि तिथं तो विभागलेला आहे की छेदलेला आहे, प्रत्येक वेळी तुटलेला आहे. तुटक पर्वतरांग आहे. तमिळनाडू पासून उत्तरेकडे ओडिसा पर्यंत पसरलेला आहे. उत्तरेकडून ओडिसा टू तमिळनाडू पर्यंत पसरलेला पूर्व घाट आहे.
त्यामध्ये आता ओडिसा राज्यामध्ये, ओडिसा घाट हा पूर्व घाटाचा एक भाग असून तो ओडिसा राज्यामध्ये येतो. या रांगेमध्ये सिमलीपाल हा महत्वपूर्ण डोंगर आहे. ओडिसामध्ये सिमलीपाल टेकड्या जो आहेत तर त्या महत्वपूर्ण टेकड्या पूर्व घाटामध्ये येतात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र कुठे येतात? निलगिरी पर्वतामध्ये जी पालघाट खिंड आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात. त्यानंतर भारतातील जंगली हत्तीचे हे दुसऱ्या क्रमांकाचं निवासस्थान हे पूर्व घाट म्हणून ओळखलं जातं. जंगली हत्तींचं निवासस्थान पूर्व घाटाला ओळखलं जातं. ठीक आहे. आता ह्या पूर्व घाटातल्या ज्या टेकड्या आहेत, पूर्व घाटातलं सगळ्यात उंच शिखर हे जिंदागाडा. हे सगळ्यात उंच शिखर आहे पूर्व घाटातलं. त्याचं 1690 मीटर त्याची उंची आहे. हे पूर्व घाटातलं आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न आलेला नाही. आपल्याला माहिती आहे अण्णाईमुडी शिखरावरच आलेलं आहे, पण पूर्व घाटातलं सगळ्यात उंच शिखर हे जिंदागाडा शिखर आहे. आता पूर्व किनारी मैदान हे आणि पूर्व घाटातल्या ज्या टेकड्या आहेत त्यातल्या काही टेकड्या किंवा थोड्याफार टेकड्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे उत्तर दक्षिण त्याचा क्रम कसा आहे? कसं आहे? नन्नामलाई, वेलुकोंडा, आता बऱ्याच दिलेल्या आहेत तसा. परत जावेदी, सेवराय, परत याची जी ट्रिक आहे ती अशी आहे. पण याच्या ज्या टेकड्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 3-4 टेकड्या जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला बऱ्यापैकी हा प्रश्न सुटून जातो. आणि आतापर्यंत विचारलेले नाहीत. आतापर्यंत आपल्याला पश्चिम घाटावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, पण कदाचित पूर्व घाटावर जर विचारले तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. आता पूर्व किनारी मैदान, जसं आपण पश्चिम किनारी मैदाने बघितलं तसं पूर्व किनारी मैदानांमध्ये त्याचं विभाजन कसं होतं? पूर्व किनारी मैदानांमध्ये बंगालच्या उपसागराची जी किनारपट्टी आहे ती कन्याकुमारी पासून सुंदरबन पर्यंत पसरलेली आहे. पूर्व किनारी मैदानाचे वैशिष्ट्य काय आहे? तर या पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी निर्माण केलेला त्रिभुज प्रदेश हा याचं वैशिष्ट्य आहे. जसं पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य की तो भित्तीकड्यासारखा आहे असं म्हणतो, तसं या त्रिभुज प्रदेश हे पूर्व किनारी मैदानाचं वैशिष्ट्य आहे. पूर्व घाट आणि किनारपट्टी यामध्ये रुंद मैदाने आहेत जी की त्रिभुज प्रदेश आहेत. गंगा ब्रह्मपुत्र याचा त्रिभुज प्रदेश हा सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो. संपूर्ण किनारपट्टीचे 3 भागामध्ये विभाजन होतं किंवा पूर्व किनाऱ्याचं 3 भागामध्ये विभाजन केलं जातं. तमिळनाडूचा किनारा, ओडिसा, तमिळनाडू आणि आंध्राचा किनारा. ठीक आहे. तर तमिळनाडूची किनारपट्टी आहे तिला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखले जातं. आणि याची जी आहे ते उत्कल किनारा किंवा उत्तरी सरकार किनारा म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तर हे पूर्व किनारी मैदानाचे 3 भाग आहेत. आता तमिळनाडूचा किनारा हा कोरोमंडल किनारा, तो कन्याकुमारी पासून कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत पसरला आहे. कन्याकुमारी आणि रामेश्वरम द्वीपकल्पामधला किनारा हा मन्नारच्या आखाताला, आपल्याला माहिती आहे मन्नारचा आखात आणि पालची समुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंकेला जोडते.
मन्नारचा आखात हे मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे. मोत्यांसाठी मन्नारचा आखात. तमिळनाडूचा किनारी प्रदेशात कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश येतो. कावेरी नदीचा उगम कुठे होतो तर ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये कावेरी नदीचा उगम होतो. तर तमिळनाडूचा किनारा हा कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येतो. यामध्ये अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. त्यामधलं पुलिकत हे सरोवर महत्वाचं आहे. तमिळनाडूचा किनारा पुलिकत सरोवर. कधी कधी आपल्याला जोडा लावायला विचारलं जातात. पुलिकत सरोवर मग ते कुठं आहे तर तमिळनाडूचा किनारा. आंध्र ओडिसा किनारा जो आहे तर हा किनारा कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येतो. याची वैशिष्ट्य म्हणजे काय, कृष्णा गोदावरी महानदी यांचे त्रिभुज प्रदेश आणि सरोवरे. चिल्का हे भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. चिल्का सरोवर कुठं आहे तर ओडिसा. हे सगळ्यात मोठं भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का आहे. आणि काल आपण सांबार सरोवर बघितलेलं होतं. सांबार सरोवर ते इनलँड मधलं किंवा अंतर्गत भूमीमधलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्या म्हणजे सगळ्यात मोठं किंवा 2 नंबरचं आहे ते सांबार, 1 नंबरचं चिल्का सरोवर आहे. आणि कोल्लेरू गोड्या पाण्याचं सरोवर आहे. कोल्लेरू हे आंध्र प्रदेश मध्ये आहे. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोल्लेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आता पूर्व किनारी मैदाने आणि पूर्व घाट येथील हवामान आणि पश्चिम किनारी मैदाने पश्चिम घाट यातल्या हवामानामध्ये खूप फरक आहे. पश्चिम घाट हा नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या क्षेत्रामध्ये येतो आणि तिथं अडथळा नैऋत्य मान्सून वाऱ्यांना अडथळा आणतो आणि पूर्व घाट हा ईशान्य मान्सून वाऱ्यांना अडथळा आणतो. परंतु पश्चिम घाटाच्या तुलनेत पूर्व घाटाची परिणामकारकता ही कमी आहे. कारण का तर पूर्व घाट हा तुटलेला आहे. विविध ज्या नद्या आहेत बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या किंवा पूर्ववाहिनी नद्या त्याच्यामुळे तो हा तुटलेला आहे. त्यामुळे मुख्य घाटातील दक्षिण भाग हा विशेषतः आंध्र आणि तमिळनाडूच्या भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास हा कारणीभूत असतो. काय होतं तर ज्यावेळी म्हणजे इकडे ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये तमिळनाडू आणि आंध्रच्या किनारपट्टीवर, तर तिथे अडथळा म्हणून पूर्व घाट काम करतो. ठीक आहे. आता पूर्व घाटामधली मृदा कशी आहे, कणाश्म किंवा पटिताश्म प्रकारची मृदा आहे. लाल लोम मृदा ही पूर्व घाटाचं वैशिष्ट्य आहे. लाल लोम मृदा ही पूर्व घाटाचं वैशिष्ट्य आहे. आता पश्चिम घाट आपण बघितलं. पश्चिम घाट हे भारतातल्या जंगली हत्तीचं दुसऱ्या क्रमांकाचं निवासस्थान आहे. पूर्व घाट हे सर्वात मोठं निवासस्थान म्हणून पूर्व घाट ओळखला जातो. पूर्व घाट हे भारतातलं जंगली हत्तीचं सर्वात मोठं आशियाई हत्तीचं सर्वात मोठं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. आपल्याला माहिती आहे की कावेरीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये तिबार भाताचं पीक घेतलं जातं. कारण काय तर तिथं गाळाचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. त्याच्यामुळे 3 वेळा वर्षातून हे भात पीक घेतलं जातं म्हणून तिथं तांदूळ किंवा भाताचं जे प्रोडक्शन आहे ते जास्त आहे. पूर्व घाट हा प्राचीन स्तरांचा प्रदेश असल्याने अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. हा आर्थिकदृष्ट्या आणि खनिजांनी समृद्ध आहे. आंध्र प्रदेश मधली कडप्पा ही खडक प्रणाली विपुल प्रमाणात सापडते. छोटा नागपूर पठार जे की झारखंड आणि 4 राज्यांमध्ये पसरलेले छोटा नागपूर पठार
तर ते पूर्व घाटाचाच भाग येत असल्यामुळे इथं काय तर लोह खनिज, मॅंगनीज आणि बॉक्साईट यासारखी खनिज या पठारावर सापडतात. त्याचबरोबर जे गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा भाग असणारे कोलकाता आणि चेन्नई किंवा चेन्नई जे आहे ते पूर्व घाटामध्ये येतं. आता जो पुढचा हे आहे प्राकृतिक विभाग आहे. आता आपण पूर्व घाट, पश्चिम घाट आणि किनारी मैदानी प्रदेश जे आहेत, पूर्व किनारी आणि पश्चिम किनारी मैदानी प्रदेश बघितले. आता जो पुढचा आपला 5वा प्राकृतिक विभाग आहे ते भारतीय बेट ही आपला पुढचा प्राकृतिक विभाग आहे. यामध्ये भारताच्या मुख्य भूमीपासून दूरवर असलेल्या या दोन्ही बेटांच्या समूहांची प्राकृतिक वैशिष्ट्ये अतिशय भिन्न आहेत. म्हणजे जे काय भारतीय बेट आहेत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप, तर यांची प्राकृतिक रचना ही भिन्न आहे. उष्ण आणि नितळ स्वच्छ पाणी प्रवाहाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. या दोन्ही बेटांच्या समूहात आपल्याला जिवंत प्रवाहाच्या वसाहती दिसतात, म्हणजे या कोरल रीफ्स आहेत. तर इथं काय तर प्रवाळ, कोरल रीफ्स बघायला मिळतात. आणि हे प्रवाळ जे असतात हे तापमानाला म्हणजे किंवा टेम्परेचर खूप सेन्सिटिव्ह असतात. तर तिथं जर टेम्परेचर किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला माहिती आहे की प्रवाळांची जो रंग असतो किंवा कोरल ब्लिचिंग म्हणतो ते होतं. म्हणजे त्याचा जो हिरवा कलर असतो तर तो जातो आणि ते पांढरे पडायला लागतात. हे टेम्परेचर वाढल्यानंतर हे होतं. प्रवाळ हे जागतिक तापमान बदलाचे अतिसंवेदनशील निर्देशक म्हणून, इंडिकेटर ऑफ ग्लोबल वॉर्मिंग म्हणून प्रवाळांना ओळखलं जातं. तर ही बेट जी आहेत तर याच्यामध्ये प्रवाळ मिळतात. तर आता जी लक्षद्वीप बेट आहेत, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट आहेत. हा 36 बेटांचा समूह आहे. एकूण 36 बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये स्थित आहे. यामध्ये अरबी समुद्रामधील अतिउत्तरेकडील भाग म्हणजे लक्षद्वीप, मालदीव आणि छागोस बेट समूह. तर ही बेट ज्वालामुखीच्या शिखराभोवती प्रवाळापासून तयार झाली असावीत असा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे अधिकांश बेटांची प्राकृतिक रचना एकसारखी आहे. या बेटांच्या पश्चिम भागात मोठे खाजण आहेत. लक्षद्वीपच्या पश्चिम भागामध्ये खाजण आहेत. यामध्ये खाजणांच्या बेटांची मुख्य भूमी अगदीच नगण्य आहे. खाजणांच्या भोवती शैल भित्ती आहेत, म्हणजे ह्या कोरल रीफ्स आहेत. कोणत्याही बेटावरती भूमी समुद्री सपाटीपासून 5 मीटरपेक्षा उंच नाही. काही बेटे ही शैलभित्ती ओहोटीच्या काळातच असतात. तिथे डोंगर आणि नदी प्रवाह बघायला मिळत नाहीयेत. आता जे हवामान आहे लक्षद्वीप बेटांमधलं, तर हे बेटांचं हवामान हे उष्णकटिबंधीय स्वरूपाचं आहे. यामध्ये उष्ण आणि दमट आणि उपोष्ण प्रकारचं हवामान आहे. उन्हाळ्यात तापमान 22 ते 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं आणि हिवाळ्यातलं 20 ते 32 डिग्री, म्हणजे तापमान कक्षा ही कमी आहे. कारण दमट आपल्याला माहिती आहे भूभागावर जास्त तापमान कक्षा किंवा समुद्रापासून आपण जसं जसं दूर जाऊ तसं तापमान कक्षा ही जास्त बघायला मिळते. आणि जसं आपण समुद्र सानिध्यात असू तर तापमान कक्षा ही कमी असते, म्हणजे सम प्रकारचं हवामान असतं. समुद्र वाऱ्यामुळे या ठिकाणी प्रसन्न वाटतं. आता लोकसंख्या जी आहे लक्षद्वीप बेटावर निवासी केरळ किनारपट्टीतील मल्याळी लोकांसारखी, म्हणजे त्यांच्याशी सांदर्भ दाखवणारी लोकसंख्या किंवा लोकवस्ती इथं बघायला मिळते.
त्यानंतर लक्षद्वीप बेटावरील सर्वाधिक क्षेत्र हे नारळाच्या लागवडीखाली आहे. नारळ लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. ते भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश म्हणून लक्षद्वीपला ओळखलं जातं. या नारळामध्ये म्हणजे इथले जे नारळ आहेत लक्षद्वीप मधले, इथलं या नारळात तेलाचं प्रमाण भरपूर असतं. अंदमान लक्षद्वीप मधला प्रमुख उद्योग म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे. म्हणजे नारळाचं उत्पादन किंवा लागवड जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे उद्योगधंदे निर्माण होणार आहेत ते त्या रिलेटेडच निर्माण होणार आहेत. तर नारळाच्या शेंड्या काढणे हा तिथला प्रमुख उद्योग आहे. भारत सरकार नारळाच्या शेंड्यापासून धागे बनवण्याचे कारखाने सुद्धा लक्षद्वीप मध्ये चालवते. आता अगाती विमानतळ हे लक्षद्वीप मधलं एकमेव विमानतळ आहे. अगाती विमानतळ हे लक्षद्वीप मध्ये एकमेव. आता पोर्ट ब्लेअर ही लक्षद्वीपची राजधानी आहे. पोर्ट ब्लेअरच आहे का? नाही, लक्षद्वीपची राजधानी मिनिकॉय, कवरत्ती, सॉरी, पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे. आणि हे जे अगाती विमानतळ आहे तर ते कोचीला जोडलेलं आहे. ठीक आहे, कोची या बंदराला. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि बोट सेवा सुद्धा इथं उपलब्ध आहे. आता लक्षद्वीप मेनली कशासाठी ओळखलं जातं तर पर्यटनासाठी ओळखलं जातं. जे सृष्टी सौंदर्य आहे आणि त्याचं जो वेगळेपण आहे तर त्यासाठी ते ओळखलं जातं. आता दुसरा जे आहे ते अंदमान बेट समूह जो आहे तो. अंदमान बेट समूह जो आहे तर तो या बेट समूहात विविध आकाराची तब्बल 572 बेटांचा हा समूह आहे. 572 बेटांचा समूह आहे. यामध्ये अंदमान निकोबार असं म्हणत असलं तरी 2 वेगळे बेट समूह आहेत आणि ते एका खोल खाडीने विभागलेले आहेत. म्हणजे अंदमान आणि निकोबार हे 2 वेगळे बेट समूह आहेत. आपण जरी एकत्र म्हणत असलो तरी आणि ते एका खाडीनं विभागलेले आहेत तर त्याला 10 डिग्री चॅनल म्हणायचं. म्हणजे 10 डिग्री चॅनल जो आहे तर तो ग्रेट अंदमान आणि कार निकोबार मध्ये म्हणजे यांना वेगळं करतो. म्हणजे अंदमान आणि निकोबारला वेगळं करणारा चॅनल कोणता आहे तर 10 डिग्री चॅनल किंवा 10 खाडी असं म्हटलं जातं त्याला. आता जो 8 डिग्री चॅनल आहे, आपण लक्षद्वीपच्या बाबतीत इथलं 1 डिग्री जो चॅनल आहे तो मालदीव आणि मिनिकॉयला वेगळं करतो. आणि जो 9 डिग्री चॅनल आहे तो मिनिकॉय लक्षद्वीपला वेगळं करतो. ठीक आहे, 8 डिग्री चॅनल मालदीव मिनिकॉय आणि 9 डिग्री चॅनल आहे तो मिनिकॉय आणि लक्षद्वीपला आणि 10 डिग्री चॅनल आहे तो अंदमानला निकोबार पासून वेगळं करतो. तर भारतातील जे बेट समूह आहेत तर त्यामध्ये लक्षद्वीप बेट समूह आणि अंदमान निकोबार बेट समूह. तर सुरुवातीला आपण लक्षद्वीप बेट समूहांचा अभ्यास केलेला हा 36 बेटांचा समूह आहे. यामध्ये बऱ्याचदा खाजण आढळून येतात आणि नारळ शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे किंवा मुख्य नारळ उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं. अगाती विमानतळ हे लक्षद्वीप मधलं महत्वाचं विमानतळ आहे जे की कोची बंदराला जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यासोबतच कोरल रीफ्स जे आहेत तर ते
ॲटॉल प्रकारचे जे कोरल रीफ्स आहेत, 3 प्रकार असतात त्यातले एक ॲटॉल प्रकारचं रीफ्स आहे ते हे लक्षद्वीप बेट समूहांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. आता जे लक्षद्वीप मध्ये जे आहे 8 डिग्री चॅनल आणि 9 डिग्री चॅनल, हे मालदीव आणि मिनिकॉय हे मालदीव मिनिकॉयना वेगळं करणारा हा 8 डिग्री चॅनल आहे आणि हा 9 डिग्री चॅनल जो आहे तो लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळा करतो. ठीक आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळा करतो. तर बेसिकली लक्षद्वीप हा 3 बेटांचा समूह, जे 3 बेट जेव्हा एकत्र आली तेव्हा लक्षद्वीप तयार झालेला आहे, लक्षद्वीप. ठीक आहे, त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये ज्या काही व्यवसाय चालतात तर ते आपण बघितलं की नारळ उत्पादन किंवा नारळाचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती लक्षद्वीपमध्ये बघायला मिळतो. त्यासोबतच कोणता अंदमान निकोबार बेट समूह, आता आपण असं म्हणतो अंदमान निकोबार हा 572 बेटांचा, टोटल 572 बेट अंदमान निकोबार बेट समूहामध्ये येतात. पण अंदमान आणि निकोबार हा सेपरेट बेट समूह आहे जो की 10 डिग्री चॅनलनी वेगळा केलेला आहे. अंदमान आणि निकोबार बेट समूह 10 डिग्री चॅनलनी सेपरेट झालेला आहे. तर यामध्ये जो अंदमान समूह आहे, या अंदमान बेटाचे 2 भाग येतात, एक ग्रेट अंदमान आणि एक छोटे अंदमान म्हणजे लिटल अंदमान. हे 2 अंदमान बेट समूहाचे भाग आहेत. तर ही सर्व बेट जलमग्न पर्वत शृंखलेचा भाग आहेत. म्हणजे जेव्हा हिमालय, आपल्याला माहिती आहे हिमालय हा पश्चिम पूर्व पसरलेला आहे आणि त्यानंतर पूर्वांचलच्या टेकड्या, आणि त्या जेव्हा हिंदी महासागरामध्ये किंवा इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जातात तेव्हा तो अंदमान हा जलमग्न पर्वतरांगेचा, म्हणजे जलमग्न पर्वतरांग जी आहे त्याची जी वरती आलेली टोकं म्हणजेच अंदमान समूह असं मानलं जातं. आता अंदमान समूहामध्येच जे मध्य अंदमानच्या पूर्वेला, मध्य अंदमानमध्ये एकदा परीक्षेला विचारलेलं आहे की बॅरन जे आयलँड आहे तर हा इथं जागृत ज्वालामुखी, भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तो कुठे आहे तर तो मध्य अंदमान मध्ये आहे, जिवंत ज्वालामुखी. त्यासोबतच जो निद्रिस्त ज्वालामुखी आहे नारकोंडम, तर तो कुठे आहे तर उत्तर अंदमान मध्ये असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, त्यासोबतच आता हा अंदमान बेट समूह झाला. अंदमान बेट समूहाचे मोठे अंदमान आणि छोटे अंदमान असे 2 भाग पडतात. मध्य अंदमान मध्ये बॅरन आयलँड आहे आणि त्यासोबतच तिथे जागृत ज्वालामुखी आहे. नारकोंडम हा निद्रिस्त ज्वालामुखी कुठे आहे तर उत्तर अंदमान मध्ये आहे. त्यानंतर आता निकोबार बेट समूह, निकोबार बेट समूह जो आहे तर 10 डिग्री चॅनलच्या दक्षिणेला असलेला भाग हा निकोबार बेट समूह म्हणून ओळखला जातो. यामध्ये टोटल म्हणजे 572 पैकी इथे 22 बेट आहेत आणि उरलेली बेटे ही अंदमान समूहाचा भाग आहेत. तर 22 पैकी 10 बेटांवर लोकवस्ती बघायला मिळते. 22 पैकी 10 बेटांवर ही वस्ती आहे. आता बंगालच्या ही जी बेट आहेत तर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगत असणारी अवसादी बेट म्हणून ओळखली जातात.
पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची कॉमन कॅपिटल आहे. ठीक आहे, पोर्ट ब्लेअर ही कॉमन कॅपिटल आहे अंदमान आणि निकोबारची. यासोबतच आदिवासी जमाती कोणकोणत्या सापडतात? ग्रेट अंदमानी, जारवा आणि सेंटिनल्स. या आदिवासी जमाती अंदमान निकोबार मध्ये सापडतात. पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार आता हे कोणत्या विमानतळाचा किंवा कशाचा भाग येतो? तर ते कोलकात्याला जोडलेलं आहे, कोलकाता विमानतळ. आणि पोर्ट ब्लेअर हे एकमेव जहाज सेवा केंद्र तिथं आहे पोर्ट ब्लेअरला. ठीक आहे, अशा पद्धतीनं जो काय आपली भारतीय बेट आहेत, बेट समूह जी 2 अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे 2 बेट समूहांचा आपण अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीने जे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आपण बघितलेले आहेत. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशापासून ते भारतीय बेटांपर्यंत आपण 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास केलेला आहे. तसंच आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्राकृतिक विभाग आहेत. यामध्ये पश्चिम किनारा किंवा जी किनारपट्टी आहे ती, त्यानंतर सह्याद्री आणि जो काय महाराष्ट्र पठार, हे 3 प्राकृतिक विभाग हे महाराष्ट्रामध्ये येतात. आता महाराष्ट्राचा अभ्यास केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा फक्त प्राकृतिक विभागावर जास्त प्रश्न म्हणजे ऍव्हरेज 2 ते 3 प्रश्न हे राज्यसेवा पूर्व परीक्षेला महाराष्ट्रावर विचारले जातात. त्यातले मोस्टली प्रश्न हे प्राकृतिक विभागावर आले. जसं की 2023च्या पूर्व परीक्षेला महाराष्ट्र पठार आहे किंवा दख्खनचे पठार हे कोणत्या रंगाने दाखवलं जातं नकाशामध्ये, असा प्रश्न म्हणजे एकदम साधे प्रश्न आलेले असतात, जे की पुस्तकातून नाही तर तुमच्या वाचनातून किंवा अवेअरनेस मधून, मॅप रिडिंग मधून ते कव्हर होतं. तर अशा पद्धतीने प्राकृतिक विभागावर. आणि बाकी जी नदी प्रणाली आहे तर त्याच्यावर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर प्रश्न पूर्व परीक्षेला येत नाही राज्यसेवेच्या. तर जे काही फोकस आहे ते जास्त प्राकृतिक भूगोलावर फोकस आहे. आणि त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो भारताचा भूगोल आणि विशेषतः प्राकृतिक, त्याचबरोबर आर्थिक भूगोलामध्ये किंवा लोकसंख्या भूगोल म्हटलं तर यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची लोकसंख्या ही जी आहे ती थोडी कंपॅरेटिव्हली करायची. आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर कंबाईन पूर्व परीक्षेलाच प्रश्न येतात, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला तितकेसे प्रश्न येताना दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण तो भाग स्किप करतोय. तर आता कंपॅरेटिव्हली अभ्यास करताना कसं करायचं? आता जर भारत आहे आणि महाराष्ट्र आहे, आता जर तुम्ही भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किंवा लोकसंख्या बघितलेली आहे तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8°4 ते 37°4 6 डिग्री. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 68°7' पूर्व रेखावृत्त ते हा किती आहे? उत्तर पूर्व. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र कुठे वसलेला आहे तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये वसलेला आहे. त्याच्यामुळे काय तर तसाच हे करायचं, कारण बऱ्याचदा काय होतं की हे पण चुकवून दिलेलं असतं त्यांनी, पूर्व आहे का पश्चिम आहे का दक्षिण आहे. ठीक आहे, तर हे पण दिलेलं असतं. तसंच महाराष्ट्राचं म्हटलं तर 15°44' उत्तर ते 22°7' उत्तर.
असं याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार म्हटलं तर किती आहे, 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट. पूर्व रेखावृत्तावर आहे. मग कंपॅरेटिव्हली अभ्यास करताना असाच अभ्यास करायचा. त्यासोबतच महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या असा अभ्यास करायचा. किंवा आता जर मी सांगितलं तर प्राकृतिक विभाग भारतामध्ये 5 आहेत, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. तर मग ते कंपॅरेटिव्हली करायचं. किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, दुसरा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, तिसरा. तर मग असं आहे. तर असा जर अभ्यास केला तर मला वाटतं जरा महाराष्ट्राचा सेपरेट अभ्यास करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आता जे काही अजून ज्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला थोड्या कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये आता भारताची जी नदी प्रणाली आहे याच्यावर 1-2 प्रश्न विचारला जातो. ते पण कंटिन्यू प्रत्येक परीक्षेला नाही तर पण विचारला जातो. तर मग यामध्ये ही जी नदी प्रणाली आहे तर ही 2 भागामध्ये विभागलेली आहे. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या दुसऱ्या द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या. मग द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या, मग ह्या जर करायला घेतलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी हे आपण कव्हर होतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये ज्या आहेत तर कोणत्या मेन नद्या, गंगा, ह्या मुख्य नद्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण गंगेच्या ज्या मुख्य गंगेच्या उपनद्या असतील, यमुना असेल किंवा भगीरथी, अलकनंदा आणि त्याचे जे 5 प्रयाग आहेत तर ते मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदी, तिचा उगम ती आसाम आणि अरुणाचल प्रदेश मधून जेव्हा भारतामध्ये एंट्री करते त्यावेळी तिचं नाव, तिचं क्षेत्र, तिची मुख्य जी उपनदी आहे ती. त्याचबरोबर सिंधू, तिच्या ज्या भारतातल्या उपनद्या आहेत ते त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सगळ्या उपनद्या माहिती करून घेणं किंवा पाठ करायच्या नाहीत. त्याचबरोबर द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या गोदावरी सगळ्यात मोठी नदी आहे. त्यानंतर कृष्णा, कावेरी, नर्मदा ही पश्चिम वाहिनी, यातल्या पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या हे पण डिवायडेशन करून ठेवायचं. आणि प्रत्येकाच्या ज्या डावीकडून मिळणाऱ्या आणि उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या इतक्या डिटेलमध्ये करायचं नाही. फक्त जस्ट ती नदी, तिची लांबी आणि तिच्या काही उपनद्या इथपर्यंत अभ्यास करून ठेवायचा. ठीक आहे. तर ह्या नदी प्रणालीमध्ये बेसिकली हे 2 टाईप आहेत की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या, आणि याच्यामध्ये पण पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या हे करून ठेवायचं. त्याचबरोबर जे काय आपण हिमालयाचा भाग बघितलेला होता यामध्ये हिमालयामध्ये ज्या काय, आता आपण हिमालयाचं हे कसं बघितलेलं, पश्चिम पासून ते पश्चिम हिमालय किंवा इथं काश्मीर हिमालय. तर मग काश्मीर मध्ये कोणकोणत्या खिंडी आहेत तर त्या खिंडी, त्यातल्या 3-4 खिंडी तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये जोजिला खिंड ही जम्मू काश्मीर मध्ये आहे. बारालाचा, बनिहाल, 3-4 नावं फक्त लक्षात ठेवायची. पीर पंजाल या खिंडी कुठं आहेत तर जम्मू काश्मीर मध्ये. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 3 खिंडी आहेत. रोहतांग, देपसा आणि बडोलाचा. ही खिंड हिमाचल. त्याचबरोबर उत्तराखंड, यामध्ये मनाला,
निसिला, ला म्हणजे काय पास, पास ला म्हणजे पास म्हणजे खिंड, ठीक आहे. त्यानंतर लिपुलेख, यासोबत ज्या अरुणाचल प्रदेशच्या आहेत, अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिला, लिखापाणी खिंड कुठे आहे प्रश्न आला होता. लिखापाणी खिंड अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. आणि लिपुलेख कुठे आहे, लिपुलेख उत्तराखंड मध्ये आहे आणि लिखापाणी अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. दिफुला, आणि दिहांग दिबांग माहिती आहे आपल्याला कुठे आहे, अरुणाचल प्रदेश मध्ये. सिक्कीम मधल्या 2 खिंडी, सिक्कीम मध्ये कोणत्या 2 खिंडी आहेत तर नथुला आणि जेलेपला. तर या 2 खिंडी कुठे आहेत तर सिक्कीम मध्ये आहेत, ठीक आहे. आता जे आपण दोआब, हा याच्यावर प्रश्न आलेला जोड्या लावायला. दोआब म्हणजे काय, दो म्हणजे 2, आब म्हणजे काय पाणी, पाण्याला समानार्थी शब्द आहे आब. म्हणजे आता 2 नद्यामधला जो भाग असतो त्याला दोआब म्हणतात. तर दोआब कुठल्या 2 नद्यामधला आणि त्याची नाव, असा प्रश्न आला होता. तर आता बिस्ट दोआब जो आहे, बिस्ट जो दोआब आहे तो बियास आणि सतलज नदीवर आहे. बियास आणि सतलज नदीवर आहे. त्यानंतर जो आहे बारी दोआब आहे तो रावी आणि बियास मध्ये आहे किंवा बियास रावी. या 2 नद्यांच्या मध्ये बारी दोआब आहे. त्यानंतर रेचना जो आहे, रेचना दोआब आहे तो रावी आणि चिनाबच्या मध्ये आहे. म्हणजे यातलाच दोघांमधलं एक नाव घेऊन त्यांनी तो तयार केलेला आहे. त्यानंतर सिंधू सागर दोआब जो आहे तो सिंधू आणि चिनाब नदीच्या मध्ये आहे. सिंधू आणि चिनाब नदीच्या मध्ये सिंधू सागर दोआब आहे, ठीक आहे. तर हे जे दोआब आहेत हे सुद्धा परीक्षेला विचारलेले आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण प्राकृतिक भूगोलामध्ये जे पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत बघितले होते, त्यातले जे मेन होते जे परीक्षेला नेहमी विचारले जातात ते तर आपल्याला माहितीच असतात. काही इतर आहेत. आता जी पहिली आहे वायुरूप किंवा गॅसियस थेअरी जी होती, गॅसियस हायपोथेसिस आहे. तर ते इमॅन्युअल कांटची आहे. इमॅन्युअल कांटचे गॅसेस हायपोथेसिस आपल्याला माहिती नेब्युलर आहे. नेब्युलर हायपोथेसिस ही कोणाची आहे, लाप्लास. नेब्युलरला काय म्हणतात, कांट आणि लाप्लास दोघांची आहे. तर नेब्युलर म्हणजे ग्रहीय परिकल्पना, तेजोमय परिकल्पना जी आहे नेब्युलर, तर ती कांट आणि लाप्लासची आहे. त्याचबरोबर टायडल हायपोथेसिस जी आहे, भरती परिकल्पना जी आहे ती कोणाची, जीन्स आणि जेफ्रीज. यासोबतच बायनरी स्टार जी परिकल्पना आहे ती रसेल आणि लिटन. बघा आता बायनरी स्टार, बायनरी म्हणजे काय 2 ना, तर लिटन लक्षात ठेवा, लिटन.
आणि रसेल या दोघांनी मांडलेली आहे बायनरी स्टार परिकल्पना. त्यानंतर सुपरनोवा हायपोथेसिस आहे ते होयलेच आहे. सुपरनोवा आजपर्यंत हे नाही विचारलेलं आहे पण विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सेफिड हायपोथेसिस आहे ते डॉक्टर बॅनर्जींचं आहे. विद्युत चुंबकीय परिकल्पना जी आहे, बिग बँग माहिती आहे आपल्याला. बिग बँग थेरी लॅमेट्रीची आहे, जॉर्जेस दी लॅमेट्रीची. त्यानंतर प्लॅनेटेसिमल थेरी जी आहे विद्युत चुंबकीय अल्फ्वेनची आहे. अल्फ्वेनची आहे विद्युत चुंबकीय. ठीक आहे. तर ह्या ज्या काही परिकल्पना आहेत किंवा हायपोथेसिस आहेत यातले काही तुम्ही लक्षात ठेवा जे की परीक्षेला बऱ्याचदा विचारलेले. गॅसेस हायपोथेसिस विचारलेला आहे, यासोबतच नेब्युलर विचारलेले आहे, टायडल हायपोथेसिस विचारलेला आहे. तर हे बऱ्याचदा विचारलेलं आहे. तर मग ह्यातले पण काही लक्षात ठेवा जेणेकरून जर नवीन प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवायला इझी जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण भूगोल या विषयाची जी काही कॅप्सूल रिव्हिजन बॅच आहे तर ती आपण संपन्न केलेली आहे. होप सो तुम्हाला या बॅचचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.